चिकन तर खायचं आहे पण बनवायचा कंटाळा येतोय, तर चला आज आपण कुकरमध्ये बनवूया एकदम झटपट असं चिकनची रस्सा भाजी किंवा चिकनची ग्रेव्ही जे म्हणसाल ते. तर गॅस पेटवायचा, कुकर ठेवायचं, छानपैकी तेल टाकायचं तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं. त्याच्यानंतर जिरा घातलेला आहे, फोडणी द्यायची. एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे, मी 2 कांदे घेतलेले इथं मध्यम आकाराचे. कांदे छान फ्राय करायचे. कांदा फ्राय झाला का इथं 2 टमाटर घेतलेले आहे मी, तेही बारीक चिरून घेतलेले आहे आणि टमाटरही तेलामध्ये मस्त फ्राय करायचा. अजिबात कंटाळा नाही करायचा फ्राय करताना, चांगला म्हणजे फ्राय होऊ द्यायचा. यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. तर आज मला इतका कंटाळा आला होता की मी अद्रक लसूण सोललाच नाही, डायरेक्टच पेस्ट घातली. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. हळद घातलेली आहे, धनेपूड घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि काळा मसाला वापरलेला आहे मी इथं. हा घरगुती बनवलेला काळा मसाला आहे. आणि हे सगळं साहित्य एकत्र एकजीव तेलामध्ये करायचं आणि साधारणतः मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आणि चवीपुरता मीठ घालायचं आहे. तर इतकी झटपट रेसिपी तयार होते. जे मुलं बॅचलर आहे किंवा जे हॉस्टेलवर राहतात, जे स्वतः स्वयंपाक करतात, त्यांच्यासाठी ही एकदम उत्तम अशी रेसिपी आहे. तर लगेचच त्यामध्ये चिकन घालायचं आहे आणि तेलामध्ये साधारणतः मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झालं की त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी गरम घाला तुम्ही शक्यतोवर आणि त्यानंतर गरजेइतकं पाणी घालायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावून साधारणतः 2 शिट्ट्या आपल्याला याला द्यायच्या आहेत. तर इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जा आणि पूर्ण वॉच करा. प्लीज मला कमेंटसुद्धा करा, कारण तुमच्या कमेंटची मी सारखी वाट पाहत राहते. तर इथं पहा 2 शिट्ट्यामध्ये चिकन छानपैकी शिजलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. भात, पोळी, भाकरी सोबत कशाही सोबत खायला घ्यायची आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो